तुम्ही ती म्हण ऐकली असेल, उम्मीद पे दुनिया कायम, किंवा सर सलामत तो पगडी पचास. म्हणजेच काय तर असं म्हटलं जातं की माणसाने आशा कधीही सोडू नये, कारण आशेवरतीच हे सगळं जग टिकून आहे. पण तरीसुद्धा बरेच लोक कधी कधी इतके निराशावादी असतात किंवा कधी कधी आशाच सोडून देतात की त्यांना असं वाटतं की लाईफमध्ये काहीच पॉसिबल नाही आहे, माझं जगणंच कठीण आहे. तुम्हीसुद्धा कधीतरी हा अनुभव घेतलाच असेल आणि तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी सध्या अशा फेजमधून जात आहेत जिथे त्यांना असं वाटतं की लाईफमध्ये काय होईल की नाही काय माहिती, कारण एक्झाम नाही आहे, एक्झामची डेट नाही आहे, जाहिरात नाही आहे, कुठल्या परीक्षांचा निकाल नाही आहे, सो काय होणार. सो आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. जर तुम्ही थोडेफार निराशेकडे झुकला असाल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच एक आशा देऊन जाईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. हा विचार का आला आणि तुमच्यासोबत ही गोष्ट का शेअर करावीशी वाटली? जसं की मी नेहमीच काही नवीन वाचनात आलं की ते शेअर करण्याचा प्रयत्न करते, तशीच एक गोष्ट माझ्या वाचनात आली आणि तो थॉट मला इतका जास्त आवडला की अगदी म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याला आल्यानंतरसुद्धा एखादा माणूस जर पॉझिटिव्ह राहू शकत असेल, जर आशावादी राहू शकत असेल, तर आपण तर आयुष्याच्या मध्यावरती पण नाही आहोत कदाचित. आणि मग आपण का आशा सोडून द्यायची असं वाटलं आणि म्हणून ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. एक राज्य होतं आणि त्या राज्याचा जो राजा होता ना, तो तसा तर फार स्ट्रिक्ट होता, पण त्या राजाची एक कमजोरी होती. त्याचा एक घोडा त्या राजाचा अतिशय प्रिय होता. एकदा असंच त्याचा दरबार भरला होता आणि त्या दरबारामध्ये 2 अपराध्यांना सजा सुनवायची होती. आता ते जे 2 अपराधी होते त्यांना राजाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली. पण जसं की आपल्याकडे शेवटची इच्छा विचारण्याची पद्धत आहे, राजाने त्या दोन्हीही अपराध्यांना, ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे, ज्यांचा मृत्यू अगदी नजदीक आलेला आहे, खूप जवळ आलेला आहे, त्या दोघांनाही विचारलं की तुमची काही शेवटची इच्छा आहे का. अर्थात त्याच्यामधला एक जो अपराधी होता ना, तो आशावादी होता. तो आयुष्याकडे नेहमीच एका वेगळ्या दृष्टीने पाहायचा. दुसरा मात्र आपलं मरण निश्चित आहे हे माहीत असल्यामुळे तसाच मान खाली घालून उभा होता. पण जो पहिला अपराधी होता ना, तो म्हटला, हो महाराज, माझी एक इच्छा आहे आणि मरण्याआधी मला ती पूर्ण करायची आहे. राजा म्हटला, सांग तुझी काय इच्छा आहे. त्याच्यावरती तो अपराधी म्हणाला की महाराज, माझ्याकडे एक अशी कला आहे ज्याने मी तुमच्या आवडत्या, तुमच्या प्रिय घोड्याला उडायला शिकवू शकतो, पण त्याच्यासाठी मला 1 वर्षाचा कालावधी हवा आहे. 1 वर्षामध्ये मी तुमच्या घोड्याला उडायला शिकवेन. याच्यावरती राजा खुश झाला, कारण राजाचा तो प्रिय घोडा होता आणि त्याच्यातही जगामध्ये उडणारा घोडाच नसतो. त्याच्यामुळे जर याने खरंच माझ्या घोड्याला जर उडायला शिकवलं तर मी या जगातला सर्वात शक्तिशाली आणि काहीतरी युनिक असणारा राजा बनेन असं राजाला वाटलं. राजाने त्याला 1 वर्षाची मोहलत दिली आणि ज्यावेळेला दरबार संपला त्या दुसऱ्या अपराध्याने पहिल्या अपराध्याला विचारलं, तू मूर्ख आहेस का? तुलाही माहिती की घोडा उडू शकत नाही, मग तू राजाकडे 1 वर्षाचा कालावधी का मागून घेतलास? त्याच्यावरती त्या पहिल्या अपराध्याने दिलेलं उत्तर अतिशय सुंदर होतं. त्या पहिल्या अपराध्याने सांगितलं की मी राजाकडे 1 वर्षाचा कालावधी मागून घेण्यासाठी ना 5 कारण आहेत. त्याच्यातलं पहिलं कारण, कदाचित पुढच्या 1 वर्षात राजाच मरून जाईल आणि माझी मृत्यूदंडाची शिक्षा रद्द होईल. दुसरं कारण, कदाचित पुढच्या 5 वर्षामध्ये हे जगच संपून जाईल आणि त्यामुळे आपण असेही संपूनच जाणार आहोत. तिसरं कारण, कदाचित पुढच्या 1 वर्षामध्ये मी स्वतःच नैसर्गिक मृत्यूने मरून जाईल, पण ॲटलिस्ट मी मृत्यूदंडाच्या शिक्षेने मरत नाही आहे. चौथं कारण, कदाचित पुढच्या 1 वर्षामध्ये राजाचा तो जो प्रिय घोडा आहे तोच मरून जाईल आणि जर तो मरून गेला तर तसंही माझी सजा माफच होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि 5वं कारण, कदाचित मी 1 वर्ष प्रयत्न केल्यानंतर मी त्या घोड्याला खरोखरच उडायला शिकवू शकेन. हे ऐकून तो दुसरा अपराधी आश्चर्यचकित झाला आणि त्याला नवल वाटलं की मृत्यूच्या दारात उभं असताना सुद्धा एखादा माणूस इतका आशावादी कसा काय असू शकतो. तो तर आश्चर्यचकित झाला. तुम्हाला ही गोष्टही आवडली असेल, पण या गोष्टीतून शिकण्यासारखं खूप काही आहे. बऱ्याचदा आपल्याला आयुष्य अशा ठिकाणी नेऊन उभं करतं
जिथून आपल्याला मार्गच नाही असं वाटतं. पण जे मला माझी आई लहानपणापासून सांगायची, नेहमी लक्षात ठेव की सगळे दरवाजे जरी बंद झाले ना, कुठेतरी एखादी खिडकी किंवा कुठेतरी एखादी छोटीशी फट आपल्यासाठी उघडी असते, जिथून आपण बाहेर पडू शकतो. कधी कधी ना सगळेच दरवाजे लॉक नसतात. कधी कधी दरवाजे आपण स्वतःहून त्यांना उघडण्याची वाट पाहत असतात आणि हे आपल्याला जमायला पाहिजे. आणखी एक गोष्ट, जेव्हा आपण कधीतरी अपयशी होतो किंवा आपल्याला हव्या तशा गोष्टी आपल्याला मिळत नाहीत, कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये अनिश्चित गोष्टी घडत असतात किंवा एक संधी आपल्या हातून जाते, तेव्हा रडत बसायचं नाही. कारण जेव्हा आपण रडतो त्यावेळेला डोळ्यातल्या पाण्यामुळे आपली दृष्टी अंधुक होते आणि गेलेल्या संधीवरती रडत बसण्याच्या नादात समोरून येणारी नवीन संधी आपल्याला दिसत नसते. कधी कधी डोळे उघडून, डोळे साफ करून, डोळ्यातलं पाणी पुसून ती समोरची संधी पाहण्याची गरज असते. बरेचसे लोक असे तुम्हाला माहिती असतील, त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं किंवा जिथे त्यांनी सुरुवात केली त्या क्षेत्रामध्ये ते यशस्वी झाले नाहीत, बट अनायासे ते दुसऱ्या क्षेत्रामध्ये शिरले आणि तिथे त्यांनी खूप मोठं नाव कमवलं किंवा तिथे त्यांनी खूप मोठं यश मिळवलं. असे खूप लोक तुम्हाला आजूबाजूला पाहायला मिळतील. सो कधीही लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण शिल्लक आहोत ना, तोपर्यंत करण्यासारखं खूप काही आहे. ज्या दिवशी आपण संपू त्या दिवशी आयुष्य संपलं आहे. नाहीतर मग कोणीतरी एक व्यक्ती आयुष्यातून गेली, कोणतीतरी एक पोस्ट आयुष्यातून गेली, कोणतीतरी एक परीक्षा आयुष्यातून गेली, कोणतीतरी एक संधी आयुष्यातून गेली, म्हणून आयुष्य कधीच संपत नाही. जोपर्यंत आपण शिल्लक आहोत तोपर्यंत आयुष्य शिल्लक आहे आणि तोपर्यंत सगळं काही शिल्लक आहे. करण्यासारखं खूप काही आहे, फक्त आपल्याकडे ती उमेद असायला हवी आणि तीच उमेद घेऊन पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा. खचल्यासारखं झालं असेल, वाटत असेल की सोडून द्यावं, आता थांबावं, माझ्याच्याने नाही होत आहे, थोडीशी विश्रांती घ्या, थोडा स्वतःला आराम द्या, बट पुन्हा एकदा उठून उभे राहा. क्षितिज जे असतं ना, आपल्याला असं वाटतं की आभाळ इथे जमिनीला टेकलं आहे, पण जेव्हा आपण तिथंपर्यंत जातो तर आपल्या लक्षात येतं की अरे, इथून तर अजून पुढे खूप मोठं अंतर आहे. सेम अथांग समुद्र, आपण जिथंपर्यंत पाहतो तिथंपर्यंत पाणी दिसतं. एका लेवलला वाटतं की इथे पाणी संपलं आहे, पण आपण पुढे प्रवास करत गेलो तर ते पाणी तसंच पुढे असतं. तुमची दृष्टी तशीच ठेवा, तुमचे विचार आणि तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसाच ठेवा की एक गोष्ट जिथे संपल्यासारखी वाटते तिथे नक्कीच काहीतरी नवीन आहे, असा विचार करा आणि उठून नव्या जोमाने पुन्हा एकदा कामाला लागा. खूप मरगळ आली असेल, खूप कंटाळवाणं वाटत असेल, थोडंसं उठा, फिरून या, थोडा फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा, मे बी तुम्हाला आवडणारी कुठलीही इतर गोष्ट करा, त्याच्यामध्ये थोडासा टाईम स्पेंड करा, बट अगेन बॅक टू युअर वर्क, बॅक टू युअर स्टडीज. ट्राय करून पहा, नक्की तुम्हाला याचा परिणाम जाणवेल. कारण माझ्या लाईफमध्ये मी या गोष्टी इम्प्लिमेंट केल्यात आणि डेफिनेटली त्या गोष्टी माझ्यासाठी वर्क केलेल्या आहेत आणि म्हणूनच त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. सो आजचा हा व्हिडिओ जो तुम्हाला एक नवी आशा देऊन गेला असेल आणि जर तुम्हाला हा विचार पटला असेल की उम्मीद पे दुनिया कायम, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच तुमचं मतसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जरी अशा फेजमधून जात असाल जिथे तुम्हाला खूप लो फील होते, तरीसुद्धा बिंदास्तपणे तुम्ही स्वतःला व्यक्त करू शकता. मी निश्चितपणे माझ्या बाजूनी जर काही हेल्प करता आली, ॲटलिस्ट तुम्हाला थोडासा रिलीफ देता आला मेंटली, इमोशनली, तर तो देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असेल तुमच्या डे टू डे लाईफमध्ये, तुमच्या स्टडीजमध्ये, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.